नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे कलाने डिवोर्स पेपर शोधून काढलेले असतात. तिला आता काही करून स्वतःचा आत्मसन्मान हा जपायचा असतो. अद्वैतने सगळ्यांच्या समोरच तिचा खूपच जास्त अपमान केलेला असतो. त्यावेळेला ती आता आपल्या रूममध्ये येते. डिवोर्स पेपर घेऊन ती आता रूमच्या बाहेर जात असताना अद्वैत बरोबर घालवलेले सगळे चांगले वाईट दिवस तिला आठवतात. तेव्हा इथे आता कला तरीसुद्धा तिथे थांबत नाही. ती सरळ डिवोर्स पेपर घेऊन आता बाहेर येते. ज्या वेळेला कलाच्या हातामध्ये ते डिवोर्स पेपर असतात तेव्हा इथे आता रोहिणी आणि सरोज दोघींना सुद्धा खूपच जास्त आनंद होतो की हे सगळं बघून त्यांच्या मनाला शांतता मिळालेली असते. आत्तापर्यंत त्यांना जे हवं होतं ते मिळालेलं असतं. कलाला घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केलेले असतात. कला कशी वाईट आहे, कलाला कसे मॅनर्स नाही, ती कशी जोरजोरात बोलते, तिला कसं फोनवरती बोलता येत नाही, ऑफिसमध्ये काम करता येत नाही, हे सगळे आता गोष्टी करून झालेल्या असतात. ज्या वेळेला कलाने त्या माणसाकडून पैसे ठेवून घेतलेले असतात, जे इथे अद्वैतचं नाव सांगून एक क्लायंट आलेले असतात, जे अद्वैतचं नाव सांगून जबरदस्तीने कलाकडे पैसे देतात आणि कलासुद्धा ते पैसे ठेवून घेते. तेव्हासुद्धा राहुलनेच हा सगळा प्लॅन आखलेला असतो. म्हणजे घरातले सरोज, रोहिणी, राहुल, नैना सगळेजण फक्त अद्वैत आणि कला हे दोघेजण कसे वेगळे होतील, कला या घरातून कशी निघून जाईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते आणि त्या चौघांना फायनली यश आलेलं असतं. तेव्हा इथे कला आता डिवोर्स पेपर बाहेर घेऊन येते आणि अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, काय म्हणालास तू की आईचं ऐकून आधीच जर डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या असत्यास तर बरं झालं असतं ना. मग ठीक आहे ना, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मला कुणालाही जबरदस्तीने नात्यामध्ये बांधून ठेवायचं नाही आहे. हे बघ, हे डिवोर्स पेपर घेऊन मी इथे आली, याच्यावरती तू सह्या कर. तेव्हा इथे आता संगी आणि काका, तर इथे दिनकर काकांनासुद्धा खूपच जास्त वाईट वाटत असतं. तर इथे रोहिणी आणि सरोज याचा आनंद काही गगनात मावेन असा झालेला असतो. सरोजपेक्षा रोहिणी बघा किती आपल्याला इथे खुश दिसते. कधी एकदा कला डिवोर्स पेपरवरती सह्या करते आणि या घरातून निघून जाते असं तिला झालेलं असतं. आणि प्रेक्षकांनो फायनली आता त्यांच्या मनासारखं होत असतं. कला इथे डिवोर्स द्यायला तयार झालेली असते, कारण अद्वैतने तिच्यासमोर कुठला पर्याय ठेवलेलाच नसतो. त्याने तिचा खूपच जास्त अपमान केलेला असतो. विनाकारण तिच्यावरती आरोप केलेले असतात. खरी घटना काय आहे ही जाणून न घेता तिच्यावरती बिनबुडाचे आरोप झालेले असतात. आणि म्हणूनच इथे कला आता रागावलेली असते, चिडलेली असते आणि ती आता स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी तिने हा निर्णय घेतलेला असतो. ती म्हणते की ठीक आहे, तुला डिवोर्स द्यायचा होता ना, मग तू द्यायचा होतास, पण आता तुझी इच्छाही मी पूर्ण करते. मला कुणालाही या बंधनामध्ये इथे जबरदस्तीने बांधून ठेवायचं नाही आहे. असं जेव्हा कला म्हणते तेव्हा आबांना सगळ्यात जास्त धक्का बसलेला असतो. कलाला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेला मला इथे प्रश्न विचारले जातात, आरोपीच्या पिंजऱ्यात मलाच उभं केलं जातं आणि इथे गुन्हा कुणीही केला असला तरी सिद्ध मात्र मला स्वतःलाच करावं लागतं. तेव्हा इथे अद्वैत कलाला म्हणालेला असतो की तू देखावा करतेस, माझ्या माणसांची तुला खूप काळजी आहे असं सातत्याने सांगत असते, पण तसं काही नाही आहे. घरामध्ये सगळीकडे मिरवत असतेस स्वतःला महत्त्व घेण्यासाठी. इथे सगळ्यांना इम्पॉर्टन्स देण्याचं फक्त नाटक करत असतेस. मनामध्ये तसं तुझ्या काहीही नसतं. फक्त तुला मान हवा असतो, पुढे पुढे करायचं, लोकांचं अटेन्शन मिळवायचं, यासाठी हे सगळं तू करत असतेस फक्त लोकांना दाखवायला. तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत असं सुद्धा अद्वैत कलाला जेव्हा म्हणतो तेव्हा कलाला फारच वाईट वाटतं. तो म्हणत असतो की तुला माझ्या घरच्या लोकांची काळजी नाही आहे. पाहिजे तेव्हा तुझ्या सोयीने तू त्यांचा इन्सल्ट करत असतेस. माझी आई बरोबरच बोलत होती, तुला आधीच डिवोर्स दिला असताना तर बरं झालं असतं. आणि हा शब्द आता कलाला खूपच जास्त लागतो. तिला वाईट वाटतं. प्रत्येक वेळेला सरोजने कला आणि अद्वैतमध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे आणि या वेळेला अद्वैतसुद्धा आपल्या आईच्या म्हणण्याला ॲग्री करतो की मी माझ्या आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. तू माझं घर फोडण्याचं काम करतेस. नेहमी तुझ्यामुळे घरामध्ये वाद होतात. खरे कुटुंब आणि तुम्ही बहिणी नेहमी या घराच्या वाईटावरतीच असता. तुमच्यामुळे या घराची खूपच इज्जत गेलेली आहे. हे असे सगळे शब्द आता कलाला ऐकावे लागतात. तेव्हा कला मग काय करणार असते.
तेव्हा कलाकडे आता एकच पर्याय उरतो की माझ्यामुळे जर हे सगळं घडत असेल आणि तुला जर या नात्यामध्ये राहायचंच नसेल तर घे, मी या नात्याला आत्ताच्या आता संपवते. आधी ती अद्वैतला म्हणते की तू डिवोर्स पेपरवरती सह्या कर. तेव्हा अद्वैत ते डिवोर्स पेपर आपल्या हातामध्ये काही घेत नाही. तेव्हा कला म्हणते ठीक आहे, मी डिवोर्स पेपरवरती सह्या करते आणि मग नंतर तू कर आणि हे नातं लवकरात लवकर संपवून टाक. कळतंय ना तुला? पण त्याआधी आबा, सरोज मॅडम, मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, असं सुद्धा इथे कला आता म्हणत असते. आबा, रोहिणी मॅडम, सरोज मॅडम, तुम्ही सगळेच जणच आता ऐका. ज्या वेळेला अद्वैतचं आणि नयनाताईचं लग्न होणार होतं त्यावेळेला नयनाताई लग्नातून पळून गेली होती आणि त्यावेळेला मी डोक्यावर पदर घेऊन लग्न मंडपामध्ये बसले होते. पण मी इथे आता चांदेकर माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार किंवा हार घालणार त्याच्या आधीच मी डोक्यावरचा पदर बाजूला केला होता आणि त्याला सांगितलं होतं की लग्न मंडपामध्ये नयनाताई नाही तर मी बसले होते. अद्वैतला सांगितलं होतं की नाही? त्यानंतरला आबा, तुम्ही आम्हाला समजावलंत आणि आम्ही दोघेजण एकमेकांबरोबर बोललो. ज्या वेळेला आम्ही एकमेकांना दोघेजण सांगत होतो की हे लग्न आम्ही कशासाठी करतोय आणि का तयार झालोत, त्यावेळेला आमच्यामध्ये जे काही बोलणं झालं होतं ना, त्याचे साक्षीदार म्हणजे आबा तिथे स्वतः होते. बरोबर की नाही आबा? त्याच्यामुळे मी इथे डोक्यावरती पदर घेऊन या घरामध्ये घुसले. माझ्यावरती जो काही हा आरोप करण्यात आलाय ना, हा आरोप खोटा आहे आणि पुन्हा माझ्याबद्दल असं काही बोललं जाऊ नये, कारण मी चांदेकरवरती कुठलीही जबरदस्ती केली नव्हती. ज्या वेळेला आम्ही दोघेजण एकमेकांबरोबर बोललो तेव्हा दोघांनी मिळून हा घेतलेला निर्णय होता. मी चांदेकरवरती काही लग्नासाठी जबरदस्ती केली नव्हती. आबांनी आम्हाला समजावलं होतं आणि मग दोघांनी सुद्धा घराच्या इज्जतीसाठी हा घेतलेला निर्णय होता. मी काही इथे माझा चेहराच दाखवला नव्हता, असं मी काहीही केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे माझ्यावरती हे जे काही तुम्ही सगळेजण बिनबुडाचे आरोप करताय ना, काहीही कुठलीही शहानिशा न करता, ते मला अजिबात पटणारं नाही आहे आणि म्हणूनच मी आता माझा आत्मसन्मान जपते आणि ह्या डिवोर्स पेपरवरती मी आत्ताच्या आत्ता सह्या करते, असं आता कला म्हणत असते आणि ती त्या डिवोर्स पेपरवरती सह्यासुद्धा करते. तेव्हा इथे सरोजला ठरल्याप्रमाणे आणि रोहिणीला, नैनाला, राहुलला जे हवं होतं ते मिळालेलं असतं. एकदाची कला त्या घरातून निघून जायला हवी अशी त्या लोकांची जी काही इच्छा असते ती आता पूर्ण झालेली असते. आणि इथे कलाने अद्वैतला सुद्धा आता चांगला धडा शिकवलेला असतो. अद्वैत ज्या पद्धतीने कलाबरोबर वागत असतो, तिच्याशी बोलत असतो, तिचा वेळोवेळी अपमान करत असतो, त्याचं उत्तर म्हणून इथे कलाने आता डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या असतात. तेव्हा इकडे आता संगीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. ज्या वेळेला कला इथे डिवोर्स पेपरवरती सह्या करते तेव्हा इथे संगीला आठवतं की गुरुजी जेव्हा घरी आलेले असतात तेव्हा गुरुजी म्हणालेले असतात की काजलचं काय नाही, पण इथे कलावरती कुठलं तरी मोठं संकट येणार आहे आणि ते संकट म्हणजे हेच असतं की इथे कलाने आता डिवोर्स पेपरवरती सह्याच केलेल्या असतात आणि आपलं नातं संपवलेलं असतं. तेव्हा संगीला आठवतं की गुरुजींनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्या कलावरती कुठलं तरी संकट येणार आहे आणि हे तेच संकट असावं असं तिला वाटतं. आणि त्याच वेळेला इथे आता कलाने डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या असतात आणि अद्वैतला ह्या नात्यातून मोकळं केलेलं असतं. ते डिवोर्स पेपर ती आता अद्वैतच्या हातामध्ये देत असते. अद्वैत काही घ्यायला तयार नसतो तेव्हा जबरदस्तीने त्याच्या हातावरती ठेवते आणि मागे वळून ती सरोजकडे बघते आणि सरोजला म्हणत असते की सरोज मॅडम, जिंकलात तुम्ही. तुम्हाला जे हवं होतं ते तुम्हाला मिळालं. मला आणि अद्वैतला वेगळं केलं तुम्ही. बघा, डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात. आता मी जाते. काजल आणि इथे आपल्या आईवडिलांना आवाज देते आणि म्हणते की चला, आता आपण इथे थांबायचं नाही. आणि इथे आता कला काजलचा आपल्या आईचा हात पकडते आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन जात असताना आबा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. आबा म्हणतात, कला सुनबाई, तू जाऊ नकोस. तेव्हा कला म्हणते, आबा तुम्ही असं नका करू, मला नका थांबू. तेव्हा आबा म्हणतात, मी तुझ्यासमोर हात जोडतो, माझी सून या घरातून नाही गेली पाहिजे. तेव्हा कला म्हणते, आबा हात नका जोडू, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. नेहमी मोठ्यांनी आशीर्वाद देण्यासाठीच लहानांना हात उचलायचा असतो आणि तुम्ही प्लीज हात जोडू नका, विनंती करू नका. कारण का या घरामध्ये मी आता कुठल्या नात्याने राहू, कारण माझं आता या घराशी कुठलंही नातं नाही आहे आणि तुमच्या विनंतीला मान देऊन राहिलेही असते, पण कुठल्या अधिकाराने या घरामध्ये राहू. जे काही नातं होतं ते आता संपलंय. त्याच्यामुळे तुम्ही आता मला इथे थांबू नका आणि माझ्यासमोर हात जोडू नका, कारण मग मला इथून जाणं कठीण होईल.
असं इकडे कला म्हणते आणि आबांचा आशीर्वाद घेते. आबांच्या पाया पडत असताना तिच्या डोळ्यातले अश्रू आबांच्या पायावरती पडतात. तेव्हा आबांना कळतं की ह्या वेळेला कला खूपच जास्त दुखावली गेली आहे. तेव्हा इथे आबासुद्धा कलाला आशीर्वाद देतात आणि इथे कला लगेचच तिथून काढता पाय घेते. ती त्या घरातून आता बाहेरच पडते. धावत पडत ती आता घरातून आणि त्या उंबऱ्यातून आता पाय बाहेर ठेवत असताना तिला आठवतं की कशा पद्धतीने ती आता तोच उंबरा ओलांडून त्या घरामध्ये आलेली असते अद्वैत बरोबर. पण ती परिस्थितीसुद्धा वेगळीच असते. ती जेव्हा त्या घरामध्ये गृहप्रवेश करून गेलेली असते तेव्हा सुद्धा सरोजने रोहिणीने तिचा खूप जास्त अपमान केलेला असतो आणि ज्या वेळेला कलाने चांदेकरांचं घर सोडलेलं आहे त्यावेळेला सुद्धा तिचा खूप अपमान झालेला असतो. पण ह्या वेळेला अद्वैतने सुद्धा कुठली कसर ठेवलेली नसते तिचा अपमान करायची आणि त्याचमुळे तिने ते घर सोडलेलं असतं. जेव्हा ती उंबऱ्यातून पाय बाहेर ठेवत असते तेव्हा तिच्या वडिलांचे शब्द तिला इथे आता आठवतात की चांदेकरांच्या इथे गेल्यानंतर सगळ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायचा, त्या घरामध्ये आपली जागा निर्माण करायची, नाहीतर हा बाप हरेल, तू जर हरलीस तर हा बापसुद्धा हरेल असं ते म्हणालेले असतात. पण आता ती आपल्या वडिलांचा शब्द आठवते आणि आता पाय बाहेर टाकून देते. उंबऱ्याच्या बाहेर ती पाय टाकते कारण तिला ते आता असह्य झालेलं असतं. वडिलांच्या एका शब्दाखातीर तिने सगळ्यांचा खूप जास्त अपमान सहन करून घेतलेला असतो. पण आता नाही, आता तिला ते सहन होत नाही. तेव्हा आबा म्हणत असतात, हे काय झालं? खूप मोठा अपशकुन झाला. या घरातली मोठी सून, माझी नासून घर सोडून निघून गेली. हे बरं झालेलं नाही आहे. म्हणजे मला तर वाटते चांदेकरांचा उतरता काळ तर सुरू झालेला नाही आहे ना. नाही, असं घडायला नको. खूपच जास्त चुकीचं घडतंय. या घरातली लक्ष्मी या घरातून निघून गेले. आता या घरावरती कुठली नवीन संकटे येणार आहेत काय माहिती, असं आबांना वाटत असतं. कारण ज्या वेळेला कला त्या घरातून गेली आहे त्या वेळेला चांदेकरांवरती कुठलं ना कुठलं तरी संकट हे आलेलंच आहे आणि या आधीसुद्धा आलं होतं. तेव्हा आबा इथे आता त्यांना तो धक्का सहन होत नाही. त्यांना आठवतं एका गुरुजींनी भविष्यवाणी केलेली असते की इथे आता देवी आईचा तुमच्याकडून जो काही अपमान झालेला आहे त्यामुळे इथे तुमच्या घरावरती संकट येणार, तुमच्या घरातला एकही संसार सुखाचा होणार नाही असं ते म्हणालेले असतात आणि तेच आता घडत असतं. तेव्हा राहुल म्हणत असतो की आबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. तेव्हा इथे आबा आता स्वतःच्या रूममध्ये निघून जातात. त्यांचं कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष नसतं. रजनीला काळजी वाटते आबांची. रजनी म्हणते वहिनी आबा खूप टेन्शनमध्ये आहेत, मी त्यांना जरा बघून येऊ का? तेव्हा रोहिणी म्हणते कुठेही जायची गरज नाही आहे आबा, थोडा वेळ त्यांना एकट्यानं राहू दे, ते सावरतील. तेव्हा गुरुजी म्हणतात कुणीही कुठेही जाऊ नका, लग्नाचा मुहूर्त टळत चाललाय. आधी तुम्ही सगळेजण मला सांगा हे लग्न करायचं आहे की नाही ते, कारण का हाच आता मुहूर्त आहे लग्नाचा चांगला. त्यानंतरचा काळ खूपच वाईट आहे आणि त्या लग्न आता होईल की नाही ते सुद्धा सांगता येत नाही. म्हणून नंतरला लोटू नका, चांगला मुहूर्त चालू आहे तर लग्न करून घ्या. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की अगदी बरोबर बोलताय गुरुजी. रजनी हे बघ जे झालं ते झालं, त्या लोकांना जायचं होतं ते निघून गेले. तुझ्या मुलाचं लग्न आहे आज, सोहमचं आणि अनामिकाचं. तुझी सून आणि मुलगा दोघं जण खोळंबलेत, त्यांचं लग्न पार पडायला नको का? त्यांना आशीर्वाद दे बरं. तेव्हा रजनी म्हणत असते पण वहिनी घरामध्ये हे सगळं घडलंय, अपशकुन झालाय आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं लग्न, माझ्या मुलाच्या लग्नामध्येच हे सगळं का घडायचं होतं? आम्ही काय कधी कुणाचं वाईट केलं होतं? तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा वेळ वाया घालू नका, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मुहूर्त चांगलाच आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की ह्या अवस्थेत लग्न कसं करायचं? तेव्हा इकडे रोहिणी म्हणत असते अगं काय बोलतेस तू रजनी, अगं चांगला मुहूर्त आहे हा आणि ती कला जर या घरातून गेली असली तर चांगलंच आहे ना, मला तर निगेटिव्हिटी गेल्यासारखं वाटतंय. तेव्हा सरोज म्हणते नाहीतर काय, जी लोकं इथे होती आणि त्यांच्यामुळे जो काही गोंधळ झाला होता ते लोक तर निघून गेलेत ना, मग आता हे लग्न का थांबवायचं? मला तर वाटतंय की अनामिका आणि सोहम या दोघांनाही हे लग्न करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं विहीनबाई, आता हे लग्न थांबायला पाहिजे की व्हायला पाहिजे? आणि जर मुलगा मुलगी तयार आहेत तर आपण लोकांनी हे लग्न थांबवणं मला तरी चुकीचं वाटतंय. लग्न झालं पाहिजे, कशाला उगाच आपण खोळंबा करायचा? आणि हाच मुहूर्त चांगला आहे, मुहूर्त टळला तर नंतरचे मुहूर्त चांगले नाही आहेत आणि आता कशाला उगाच आपण थांबायचं? जे काही झालं ते सगळं सोडून द्या, सगळं काही वाईट जे झालं होतं ते घरातून निघून गेले असं समजा आणि इथे आता मुलींना आशीर्वाद द्या. तेव्हा अनामिकाची आई म्हणते की बरोबर, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, हे लग्न थांबवायलाच नको. आणि तसंही आपल्या मुलांची या सगळ्यात काय चुकी आहे?
गुरुजी चला, तुम्ही आता लग्नाचा मुहूर्त आहे ना, लवकरात लवकर लग्न लावून घ्या. त्याचबरोबर इथे आता सरोज म्हणत असते, तुला काय वाटतं? अनामिकाच्या भावाला विचारते, तुझ्या बहिणीचं लग्न थांबलं पाहिजे का की झालं पाहिजे? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही, माझ्या बहिणीचं लग्न हे झालंच पाहिजे. गुरुजी तुम्ही लग्न लावून घ्या. तेव्हा राहुल म्हणतो, नाहीतर काय, लग्न हे लागलंच पाहिजे. थांबा गुरुजी 1 मिनिट, मी लगेच आलो. आणि तो आता अक्षता आणण्यासाठी गेलेला असतो. तो अक्षतांचं ताट घेऊन येतो. तेव्हा इथे सगळेजण आपापल्या आनंदामध्ये असतात, खुशीमध्ये असतात. अद्वैतच्या हातामध्ये कलाने डिवोर्स पेपर दिलेले असतात आणि ती घरातून निघून गेलेली असते. तेव्हा अद्वैतला किती मोठा धक्का बसला असेल, त्याला सुद्धा वाईट वाटलं असेल. याचं कुणाला काही पडलेलं नसतं. सगळेजण आपापल्या नादामध्ये असतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथे सरोजच्या सांगण्यावरून सगळेजण लग्नासाठी तयार झालेले असतात. तेव्हा सोहम आणि अनामिका हे दोघेजण आता लग्नासाठी उभे राहिलेले असतात. सगळे अद्वैतला धक्का मारून आता पुढे जात असतात त्यांच्यावरती अक्षता टाकायला. आणि अद्वैत मात्र एकटाच आता बाजूला उभा राहिलेला असतो. गुरुजी इथे आता सगळ्या विधी वगैरे म्हणत असतात आणि सोहमसुद्धा मनापासून या लग्नाला जणू काही तयारच झालेला असतो. काजलच्या मनामध्ये काय आहे हे जरी त्याला कळलं होतं तरीसुद्धा त्याच्यावरती इतका फारसा कुठला फरक पडलेला नसतो. अनामिका जशी खुश असते तसा सोहमही खुश असतो. मात्र इथे अद्वैतला आता फारच मोठा धक्का बसलेला असतो. रागाच्या भरामध्ये आईच्या सांगण्यावरून कलाला वाटेल तसं बोलतो. पण ज्या वेळेला इथे कला आता हातावरती तुरी ठेवून निघून जाते, त्याला चांगला धडा शिकून निघून जाते ना, तेव्हा त्याला त्याची अक्कल आता ठिकाणावरती येते. कला इथे अद्वैतसारखं वाटेल तसं बोलत सुद्धा नाही. ती फक्त त्याला म्हणते की तुला या नात्यात नाही राहायचं आहे ना, मग का तुला जबरदस्तीने बांधून ठेवू? हे बघ डिवोर्स पेपर, तू सह्या कर त्याच्यावरती, मी सह्या करून चालले, असं म्हणते ती. आणि आता सह्या करून जात असते. आबा थांबवण्याचा प्रयत्न करतात. कला आबांना सुद्धा म्हणते की या वेळेला माझा स्वाभिमान मला जपू द्या. जर मी इथे थांबले ना तर माझंच मन मला खात राहील आणि कुठल्या अधिकाराने राहू इथे? का सातत्याने माझा अपमान करून घेऊ? आता माझा अपमान सहन करण्याची माझ्यामध्ये काही ताकद नाही आहे, असं कला म्हणते आणि निघून गेलेली असते. तेव्हा इथे आबा देवी आईचा फोटो बघत असतात. देवी आईचा फोटो बघतात आणि म्हणतात की माझी भरल्या घरातून लक्ष्मी निघून गेली. माझ्या घरावरती नक्कीच आता कुठलं तरी मोठं संकट येणार आहे. यांना माहिती नाही आहे, पण मला त्याची चाहूल आत्ताच लागलेली आहे, असं आबा म्हणत असतात. रोहिणी तर खूपच जास्त खुश असते. कारण का, कलाला त्या घरातून बाहेर काढण्यासाठी रोहिणीने सगळ्यात जास्त प्रयत्न केलेले असतात. सरोजला भडकवलेलं असतं. इथे राहुल आणि नैनाला सातत्याने प्लॅनिंग करायला सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने आपण तिला या घरातून बाहेर काढू शकतो. त्यानंतर अनामिकाच्या गळ्यामध्ये सोहमने मंगळसूत्र घातलेलं असतं. इथे एकमेकांना हार घातलेला असतो. म्हणजे आता विधिवत लग्न पार पाडलेलं असतं. सोहमचं सुद्धा काही नाही. सोहमने अतिशहाणपणा आधी खूप केला होता, पण ज्या वेळेला काजलने ही गोष्ट सांगितली त्यावेळेला मात्र घरामध्ये अकांत तांडव झाला आणि तो केला गेला. आणि त्याला इथे जबाबदार ठरवलं कलाला. तिची काही चुकी नसते, पण कलावरती सगळं खापर फोडलेलं असतं. कला इथे आता आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर तिला अद्वैतचे बोल आठवत असतात. अद्वैत तिला म्हणालेला असतो की उगाच देखावा करत असतेस. माझ्या घरातल्या लोकांचं इम्पॉर्टन्स तुला हवे असतात ना, या घरातलं महत्त्व वाढण्यासाठी तू हे सगळं मुद्दामून करत होतीस. त्यावेळेला इथे सरोज ती चिठ्ठी सगळ्यांसमोर वाचते जी काजलने लिहिलेली असते. त्याच्यामध्ये काजल सोहमला आय लव्ह यू वगैरे जे म्हटलेलं असतं ते सगळं आता ती सगळ्यांच्या समोर वाचते. तेव्हा इथे आपल्या कुटुंबाचा झालेला अपमान कलाला सहन होत नाही. कला आता रडत असते. आपल्या रूममध्ये येते, दाराची कडी लावून घेते आणि खूप जास्त रडत असते. तेव्हा इथे काजलला सुद्धा खूप भीती वाटते. काजल म्हणते की देवा, का मी हा मूर्खपणा केला? का मला सुचलं की ती चिठ्ठी लिहावी? या वेळेला नको त्या वेळेला हे सगळं करायची खरंच काही गरज नव्हती. मी मूर्खपणा केला. माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला तर मिळालीच, पण माझ्याबरोबर माझ्या कलाताईच्या संसाराला सुद्धा मिळाली. तिचा हस्तखेळतं संसार माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं. त्यानंतर इथे आता काजलला खूप वाईट वाटतं. काजल आपल्या बहिणीकडे जात असताना ती दरवाजा नॉक करायला जाणार. तेवढ्यातच संगी म्हणते, थांब काजल, काही गरज नाही आता कलाजवळ जाऊन बोलायची. बघतेस ना माझ्या लेकीला किती त्रास झालाय, ते रडत बसली ती आता तिच्या खोलीमध्ये. तिला थोडा वेळ एकटीला राहू दे, त्यानंतरला आपण तिला समजवायला जाऊ. आधी तिला एकटीलाच राहू दे, असं संगी म्हणत असते.
त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता कलाला सुद्धा आठवत असतं अद्वैत बरोबर जेव्हा लग्न झालं होतं तेव्हाच ते दिवस आणि अद्वैतला सुद्धा ते आठवत असतात. अद्वैत हळूहळू आपल्या रूममध्ये येत असतो तेव्हा त्याच्या इथे छातीमध्ये सुद्धा कळा येत असतात. त्याला सुद्धा धक्का हा बसलेलाच असतो, कारण त्याच्या बोलण्यामुळे आता कला घर सोडून निघून जाईल असं त्याला वाटलं नव्हतं. प्रत्येक वेळेला कलाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, सगळेजण तिच्यावरती आरोप करणार, तेव्हा इथे कला मात्र सगळ्यांना स्पष्टीकरण देत राहणार, आपला अपमान करून घेणार, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचा अपमान करून घेणार आणि मग एवढं सगळं होऊन सुद्धा त्याच घरामध्ये राहून कला सगळं काही करणार, घरातली कामं करणार, सगळ्यांचं सगळं प्रेमाने करणार. हे आता जो तिचा दिनक्रम चालत आलेला असतो. अद्वैतला वाटतं की तसंच होईल. ज्या वेळेला इथे कलाचा अपमान होतो ती सगळं काही सहन करते आणि त्याच घरामध्ये राहते, पण ह्या वेळेला तसं होत नाही. ह्या वेळेला कलासुद्धा इथे चांगलं सडेतोड उत्तर देते सगळ्यांना आणि घर सोडून बाहेर निघून येते. त्यावेळेला इथे अद्वैतला श्वास घ्यायला आता त्रास होत असतो, तेव्हा इथे सगळीकडे आता तिने इन्हेलर ठेवलेले असतात. अद्वैतला इथे इन्हेलरची गरज असते. अद्वैतला कपाटामध्ये ड्रॉवरमध्ये इन्हेलर सापडतो. तोंडामध्ये घेत असताना अद्वैतला चक्कर येते आणि अद्वैतसुद्धा इथे आता खूप जास्त टेन्शनमध्ये असल्यामुळे त्याला त्या इन्हेलरची गरज पडते. इन्हेलर तो तोंडामध्ये घेत असताना मात्र त्याला आता चक्कर येते. इन्हेलरसुद्धा खाली पडतं आणि अद्वैतसुद्धा. तर इथे कलाने सुद्धा डोक्याला खूप ताण करून घेतलेला असतो. जे काही घडलेलं असतं ते तिलासुद्धा अपेक्षित नसतं आणि त्यामुळे इथे कलाच्या मेंदूवरती ताण आल्यामुळे ती सुद्धा आता चक्कर येऊन आता तिच्या रूममध्ये खाली पडलेली असते आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतसुद्धा जमिनीवरती कोसळलेला असतो. त्यालासुद्धा इथे छातीमध्ये कळा आल्यामुळे त्याला चक्कर येते आणि तो जमिनीवरती कोसळतो. पण इथे कुणाचं आणि कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नसतं. त्यालाही या सिच्युएशनचा त्रास झाला असेल या गोष्टीकडे त्याच्या स्वतःच्या आईचंही लक्ष नसतं. तो आपल्या रूममध्ये चक्कर येऊन पडलेला असतो, इन्हेलर बाजूला पडलेला असतो आणि तो इथे एवढा त्रासात आहे आणि खाली सगळेजण सोहमचं लग्न एन्जॉय करत असतात आणि ते कलासुद्धा चक्कर येऊन आता पडलेली असते प्रेक्षकांनो. आणि इथे सगळेजणच आता छान आनंदात असतात, पण इथे कलाची आणि अद्वैतची परिस्थिती मात्र वाईट असते.